अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी स्वामीदास आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागच्या अध्यायामध्ये आपण गुरुचरित्रातील तृतीय अध्याय एकादशी व्रत कथा याबद्दल जाणून घेताना गुरुचरित्रातील गुरुभक्ती हा विषय घेऊन त्या अध्यायामध्ये सुरुवातीला गुरुभक्ती याबद्दल काय काय विवेचन आलेलं आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्याच अध्यायामध्ये पुढे गुरुभक्तीबद्दल जे काही लिहिलेलं आहे ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू आणि अंबरीश दुर्वास यांची एकादशी व्रत कथा या भागामध्ये आपण ऐकूया। सुरुवातीला या अध्यायामध्ये दत्तगुरूंना म्हणजे श्री गुरूंना कल्पवृक्षाची उपमा दिलेली आहे। कल्पवृक्ष म्हणजे काय तर असा एक वृक्ष की ज्याच्या खाली बसले असता आपण जे जे मनामध्ये चिंतन करू त्या त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात उपलब्ध करून देण्याची ताकद ह्या कल्पवृक्षामध्ये मानली जाते। त्याचप्रमाणे चिंतामणी रत्न हे देखील असंच एक रत्न मानलं जातं की आपण जी जी इच्छा या रत्नाकडे प्रदर्शित करू ते रत्न आपल्याला इच्छेप्रमाणे पूर्ती करून देईल। सद्गुरुनाथ हे ह्या कल्पवृक्ष चिंतामणी रत्न कामधेनू याही पेक्षा अतिशय श्रेष्ठ आणि ह्या सगळ्यांच्या खूप वरचे आहेत। जरी ह्या तीनही गोष्टींची उपमा सद्गुरूंना दिली तरी देखील ती उपमा पुरेशी पडत नाही, ती अल्पस्वल्प राहते। ह्या अध्यायामध्ये 34-35व्या ओवीमध्ये असं लिहिलेलं आहे की कल्पतरूची द्यावी उपमा, कल्पिले लाभे त्याचा महिमा, न कल्पिता पूर्वी कामा, कामधेनू श्री गुरु। काय गंमत आहे पहा की कल्पवृक्षाकडे सुद्धा जाऊन एखाद्या गोष्टीची मागणी करावी लागते। कल्पवृक्ष त्याच्या मनातील किंवा त्याच्याकडे जे काही आहे ते तुमच्यावरती थोपवित नाही, तुम्हाला तिथे जाऊन मागणी केल्याशिवाय काहीही मिळणार नाही। आता आमचा व्यवसाय हा वकिली असून वकिलीमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की तुमचा दावा हा काहीही कसाही असेल पण त्या दाव्याच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रार्थना काय आहेत, त्या प्रार्थना आणि विनंत्या ज्या असतील त्याच्या पलीकडे कोर्ट तुम्हाला काहीही देऊ शकणार नाही। त्याचप्रमाणे ह्या कल्पवृक्षाकडे चिंतामणी रत्नाकडे किंवा कामधेनूकडे काहीतरी मागावं लागतं, त्यावेळेला तुमची मागणी पूर्ण करण्याची शक्ती यांच्यामध्ये आहे। परंतु सद्गुरूंना काहीही मागावं लागत नाही, न मागताच देणारे असे हे सद्गुरू म्हणजे आपले दत्तात्रेय गुरु आहेत। तुम्ही काहीही मागणी करण्याची आवश्यकता नाही, मी हे वारंवार सांगतोय। त्याचं कारण की मागणीशिवाय आपण काही करतच नाही। परमेश्वरासमोर हात जोडले की आपली भली मोठी यादी तयार असते, त्या त्या प्रसंगामध्ये आपल्याला जी काही मागणी आहे ती आपण करतो, पण ते करण्याची आवश्यकता नाही असं ह्या एकाच ओवीमध्ये ग्रंथकाराने सांगितलं आहे।
न मागताच देणं म्हणजे काय? याला दोन अर्थ प्राप्त होतात. सर्वप्रथम, आपण जी मागणी मागतो ती जर यथोचित असेल, कालानुरूप, प्रसंगानुरूप, नियतीनुरूप, ती जर आपल्यासाठी योग्य असेल, तर सद्गुरू परमात्मा आपल्यासाठी ती मागणी पूर्ण करतात. एखादी मागणी आपण केली आणि ती यथोचित नाही, तर मात्र सद्गुरू महाराज ती मागणी आपली पूर्ण करत नाहीत. कारण त्यामध्ये केवळ आणि केवळ आपल्या भल्याचा विचार सद्गुरूंनी केलेला असतो. आपल्याला काय योग्य काय अयोग्य हे सद्गुरू ठरवतात, कारण ती आपली माऊली आहे. आई ज्याप्रमाणे तहान्या बाळाचं रक्षण, संरक्षण, पालन, पोषण सर्व काही करते, वेळ प्रसंगी त्याला कटू क्षार असलेलं रसामृत पान देखील करविते, जेणेकरून त्याच्या आरोग्यास कोणतीही बाधा पोचणार नाही. हे ज्याप्रमाणे आई करते, त्याचप्रमाणे सद्गुरू महाराज देखील आपल्याला काय योग्य काय अयोग्य हे सर्व पाहून विचार करून आपल्याला देत असतात. परंतु आपल्या अल्पस्वल्प बुद्धीप्रमाणे आणि आपल्या यः कश्चित बौद्धिक कुवतीप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी त्यावेळेला पटत नाहीत. कालांतराने आपल्या असं लक्षात येतं की महाराजांनी जे काही केलं ते योग्यच केलं. म्हणून ग्रंथकार असं म्हणतात की कल्पवृक्षापेक्षा कामधेनूपेक्षाही श्रेष्ठ अशी कामधेनू आहे की तुम्ही न मागताच ती तुम्हाला देते. खरं तर याचा अर्थ असाही होतो की आपण मागण्याची गरज नाही. फक्त आपल्याला जे काही वाटतं, जे काही आपल्या मनात येतं, जे काही आपण भोग उपभोग यातनं जात असतो, ते सर्व आत्मनिवेदन वृत्ती भक्ती याप्रमाणे परमेश्वराला स्वामींना सांगत राहणं हे मात्र आपल्या हातामध्ये निश्चितच आहे. त्यांच्यापासून काहीही लपवण्याची आवश्यकता नाही. पुढे गेल्यानंतर ग्रंथकार असं म्हणतात, ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सोडून एक चित्ती ध्याय पदांबुज श्री गुरूंचे. आता ब्रह्ममूर्ती, ब्रह्म दाखवा म्हणून स्वामी समर्थांकडे एक व्यक्ती पोहोचले आणि त्यांनी हट्ट धरला की मला ब्रह्म पाहायचं आहे. स्वामींनी त्यावरती कोणतेही प्रत्युत्तर दिलं नाही. त्या रात्री ते सद्गृहस्थ निजावयास गेले. त्यावेळेला त्यांना स्वप्नामध्ये आपल्या अंगावरती हजारो विंचू चढलेले आहेत आणि ते दंश करतायत असा भास झाला आणि ते ओरडत विव्हळत किंचाळत उठले. दुसऱ्या दिवशी स्वामींकडे पोहोचल्यानंतर स्वामी म्हणले, हद गाढवा, स्वप्नामध्ये अंगावरती विंचू चढले असं दिसताच तू ओरडत उठतोस आणि तुला काय ब्रह्म दाखवणार? ही जी ब्रह्म तदाकार वृत्ती व्हायला पाहिजे, त्यासाठी मुळात ब्रह्म म्हणजे काय याची जाणीव, याची अनुभूती आपल्याला व्हायला पाहिजे. मग आता हे सर्व जर निर्गुण आहे, तो चराचरात भरलेला आहे पण आपल्याला दिसत नाही, आपल्यामध्ये आहे पण आपल्याला दिसत नाही, आपली पंचेंद्रिय ही कमी पडतात. मग अशा प्रसंगी आपले जे सद्गुरुनाथ आहेत तेच आपले ब्रह्ममूर्ती आहेत असा मनाशी आपल्या पक्का विश्वास आणि जाणीव, दृढ निष्ठा आणि भक्ती यांनी समर्पित भावना जर आपली असेल, तर दुसरं तिसरं कोणतंही ब्रह्म जगामध्ये अस्तित्वात नाही याची अनुभूती आपल्याला येईल. जे काही म्हणून आहे ते सद्गुरुमूर्तीच आहेत, ही दृढ भावना आपल्या मनामध्ये रुजवली गेली पाहिजे, खोलवरती रुजवली गेली पाहिजे. मग अशी ब्रह्ममूर्ती आहे हे एकदा आपण मनाशी आपल्या खूणगाठ बांधली की मग ताबडतोब त्या खूणगाठेची परीक्षा नियती म्हणा, परमेश्वर म्हणा, चराचर सृष्टी म्हणा, आपलं मन म्हणा, सबकॉन्शियस म्हणा, कॉन्शियस म्हणा, कोणीतरी घेतच घेत. तुम्ही काहीतरी ठरवता, एक निश्चय करता आणि मग त्यामध्ये संदेह निर्माण व्हायला लागतात.
कारण मन हे संकल्प विकल्प यांनी युक्त आहे. मग काय होतं, एक व्यक्ती मला भेटली आणि गाडीमध्ये प्रवास करत असताना चर्चेमध्ये सद्गुरूंचा विषय निघाला आणि दत्तगुरू ह्या विषयावरती दोघांचीही गट्टी जमली. ती व्यक्ती मला असं म्हणली की मी आज तागायत कधीही गुरुचरित्र वाचलं नाही, पण मला गुरुचरित्र वाचनाची इच्छा आहे. त्या व्यक्तीला म्हटलं की तू काळजी करू नकोस, मी तुला स्वतः गुरुचरित्राची पोथी आणून देतो, तोपर्यंत गुरुचरित्र साराचं पठण तू कर. गुरुचरित्र साराची पोथी त्याच दिवशी मी त्याच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं की तू ह्याचं वाचन कर. त्याप्रमाणे वाचन करत असताना मध्ये एक दिवस मी सरस्वती गंगाधरकृत गुरुचरित्राची पोथी त्या व्यक्तीला दिली आणि त्याला सांगितलं की आता तू गुरुचरित्राचं वाचन देखील करू शकतोस. मग त्यांनी सर्व नियम बियम हे सगळं जाणून घेतलं, कधी करायचं, काय करायचं वगैरे हे सगळं झालं. मग त्यांनी ठरवलं की उद्यापासून हे मी वाचायला सुरुवात करायची. दुसऱ्या दिवशी वाचायला सुरुवात करण्याच्या पूर्वीच त्याच्या असं लक्षात आलं की अरे बापरे, ह्याला तर कामादी नियम राखले पाहिजेत. मग आत्ता प्राप्त परिस्थितीमध्ये आपली बायको, मुलगा मुलगी जे कोण असतील ते घरामध्ये आहेत. मग आता मे महिन्याची सुट्टी आहे, बायको माहेरी जाईल, त्या 8 दिवसामध्ये आपण गुरुचरित्र पोथीचं वाचन करूया असा निश्चय करून बायको माहेरी जाण्याची वाट पाहू लागला. मग एक दिवस बायको माहेरी गेली आणि मग ह्यांनी ठरवलं की आता उद्या सकाळी उठून आपण गुरुचरित्राची पोथी वाचायला सुरुवात करायची. त्या दिवशी, आता दुसऱ्या दिवशी वाचणार तर आदल्या दिवशी, त्यांनी हा संकल्प त्याच्या आईपाशी बोलून दाखवला. आई त्याला म्हणली की अरे बाळा, तुझा विचार निश्चित चांगला आहे, परंतु आपल्याकडे श्रावण मासामध्ये गुरुचरित्र पोथी वाचण्याची आपण करू शकतो, कारण दरवर्षी आपण कुठला ना कुठला तरी आध्यात्मिक ग्रंथ श्रावण महिन्यामध्ये वाचतो. मग तू तेव्हाच ह्या वर्षी गुरुचरित्राची पोथी का वाचत नाहीस बरे? असं म्हणल्याबरोबर त्याच्या मनामध्ये 2 गोष्टी आल्या. एक तर आईनी सांगितलंय, मग आईचं वचन कसं मोडा? मग आई सांगते त्यामध्ये तथ्य असणार. मग आता काय, आत्ता वाचलं काय तेव्हा वाचलं काय, दोनदा कशाला वाचायचं? म्हणून त्यांनी असा विचार केला की मी आता श्रावणामध्ये वाचतो. श्रावण महिना चालू झाला आणि त्यांनी मला सांगितलं की आता ह्या श्रावणामध्ये मी गुरुचरित्राची पोथी वाचणार बरं का. म्हणलं अरे वा, छान छान. तो म्हणला उद्यापासून मी सुरुवात करणार. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ती पोथी उघडली. उघडल्यावर त्यामध्ये लिहिलं होतं की शुक्रवार हा श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा निजानंदी गमनाचा दिवस असल्यामुळे शक्यतो गुरुचरित्र शनिवारी सुरुवात करून शुक्रवारी संपवावं. तो म्हणला आज तर काय शुक्रवार आहे, मग आता असं करूया, शनिवारी सुरुवात करूया. त्यामुळे त्यांनी त्या दिवशी पोथी वाचली नाही. मग शनिवार उजाडला. मग शनिवारी नेमकं त्याला परगावी जावं लागलं. मग त्यांनी मला सांगितलं की मला आज काही वाचणं शक्य नाही, पण पुढच्या शनिवारी नक्की वाचेन. मग त्याच्या मनामध्ये अजून एक किंतु परंतु आला, ते म्हणजे त्या दिवशी आहे नारळी पौर्णिमा. मग नारळी पौर्णिमेला वाचनाला प्रारंभ करतात का? असं करत 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 जो माणूस मे महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणार होता, त्याचं पारायण आता नारळी पौर्णिमेपर्यंत येऊन ठेपलेलं आहे. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की माणसाच्या मनामध्ये संकल्प विकल्प हे सातत्याने येत असतात, कारण मनाची वृत्ती प्रवृत्तीच ती आहे. सत्य संकल्प सद्गुरुनाथ ह्यावरती मी यापूर्वीच काही आपणास सांगितलं आहे. ज्या वेळेला आपण सद्गुरुनाथांना सत्य संकल्प म्हणतो, त्यावेळी कोणाच्याही मार्फत सद्गुरूच्या बाबतीत आलेला विचार वा आपल्या अंतःकरणातून झालेली प्रेरणा
ही साक्षात श्री सद्गुरूंनीच आपल्याला दिलेली आहे. अशी खुणगाठ आपण आपल्या मनाशी बांधणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर तुम्ही करून त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना केली नाहीत किंवा सुरुवात केली नाहीत तर मात्र विकल्प तुमच्या मनाचा ठाव घेतील आणि तुमच्या हातून जे सत्कर्म सत्कार्य उत्तम गोष्टी घडणार असतील त्याला फाटे फुटत राहतील. म्हणून माणसानी दत्त महाराजांच्या ठिकाणी अत्यंत दृढनिष्ठा बाळगणं आवश्यक आहे. जरी स्मरण मात्र संतुष्ट असं हे दैवत असलं तरी सहज साध्य होणारं नव्हे. हे उपास्य दैवत लाभण्यासाठी अनंत जन्मांची पुण्याई आपल्याला लागते. इतर देवता लवकर वश होतील, दत्त महाराज मात्र तुमची कठीणातली कठीण परीक्षा सुद्धा पाहतील. ते तुमची काळजी सर्वांपेक्षा जास्त घेतील, पण परीक्षा ही अत्यंत तीव्र पाहतील. आणि ह्याच्यामध्ये आपण किती दृढ भक्तीने शरणागत आहोत हे तर ते निश्चित पाहतील. त्यामुळे संदेह सोडून एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे असे त्यांनी म्हणलंय. आणि मग नामधारकांनी प्रश्न केला 3ऱ्या अध्यायामध्ये की सिद्धमुनी सद्गुरुनाथ तुम्ही मला सांगा की जे त्रयमूर्ती आहेत त्यांचे हे अवतार का बरं झाले असतील, त्यांनी का अवतार कार्य केलं याच्याबद्दल तुम्ही मला काही सांगा, मला फार बरं वाटेल. असं म्हणल्यानंतर नामधारकाला अतिशय आनंद झाला आणि सिद्धमुनींना त्याहून जास्त आनंद झाला. का? कारण त्याचं पुढे त्यांनी लिहिलेलं आहे की श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवतेसे अवधारा सेवक तुमचा स्वामिया. स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया. गुरु त्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला. आता हे म्हणल्यानंतर सिद्धमुनी काय म्हणतात हे ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. आपली अशी श्रद्धा कुठपर्यंत पोहोचली आहे हे पाहण्यासाठी पुढचे काही ओव्या अत्यंत महत्वाच्या आहेत. मी वाचतो. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र. आता पूर्णचंद्र म्हणजे 16च्या 16 कलांनी युक्त असलेला चंद्र, 16 कलायुक्त असा चंद्र हा एवढ्यासाठी म्हणलेला आहे कारण आपल्या चंद्राला आपण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत किंवा पौर्णिमेपर्यंत आपण पाहत असतो. त्यावेळेला त्याच्या विविध कलांचं दर्शन आपल्याला होत असतं. ह्या 16 कला आहेत, ह्या कलांचं दर्शन आपल्याला होतं. आणि ज्या वेळेला तो पूर्ण चंद्र होतो त्यावेळेला तो पूर्ण त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. असा पूर्ण चंद्र असलेला व्यक्ती म्हणजे ज्याच्या सर्व कलांनी युक्त असा जो व्यक्ती आहे, असा शिष्य, असा भक्त हा महासुखाचा लाभ प्राप्त करतो असं ते म्हणतात. माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्सविला. म्हणजे माझा जो बोध समुद्र आहे, माझ्यामध्ये जो लोकांना देण्यासाठी बोध आहे, या बोधाचा अनंत समुद्र ज्याचा थांग पत्ता लागत नाही, अशा बोध समुद्राला तू उत्साह वर्धित केलेला आहेस. त्यामुळे मी अतिशय आनंदित झालेलो आहे. मग ते पुढे म्हणतात तू ते महासुख लाभले गुरुदास्यत्व फळले. गुरुदास्यत्व म्हणजे काय? गुरुची सेवा करणं, गुरुचं दास बनून राहणं. ह्या गुरुची सेवा करण्याच्या गोष्टीला गुरुदास्यत्व म्हणतात. ते तुझं फळाला आलं आहे आणि तुला त्यामुळे महासुख लाभलं आहे. आता कशामुळे महासुख लाभतं ते पुढे लिहिलंय. परब्रह्म अनुभवले आजीचेनी तुझा आता हिंडत आलो सकळ क्षिती कवणा नव्हे ऐशी मती. गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही. काय गंमत आहे पहा की ह्या संपूर्ण क्षितीवरती पृथ्वीवरती हिंडत सिद्धमुनी येतात, परंतु कोणाचीही अशी भावना त्या काळामध्ये सुद्धा त्यांना आढळून येत नाही की गुरुचरित्र काय आहे हे ऐकायची कोणाची इच्छा आहे.
असं विचारणारा, गुरुचरित्र काय आहे असं विचारणारा कोण आहे बुवा, असं कोणीही त्यांना सापडलं नाही. थेट नामधारक शिष्य त्यांना दिसला. त्यामुळे सद्गुरूंना आनंद झाला. किती सांगू आणि किती नको असं त्यांना झालं आणि संपूर्ण गुरुचरित्र त्यांनी नामधारकाला सांगितलं. आपल्या स्वतःचा विचार करा. आपल्याला हे सगळं ऐकण्याची कितपत इच्छा आहे? गुरुचरित्र वाचण्याची कितपत इच्छा आहे? गुरु म्हणजे काय? गुरुपद म्हणजे काय? गुरुमंडल म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे काय? परात्पर गुरु म्हणजे काय? ह्या सर्वांविषयी जाणून घेण्याची आपली खरंच कळकळ आहे का? तळमळ आहे का? तेवढे आपण सिद्ध झालोय का? ते होण्यासाठी आपण काही प्रयत्न करतोय का? आपण सातत्याने नामस्मरण करतो का? आपल्या सर्व कर्मामध्ये कर्म करीत असताना आपण गुरुचं स्मरण ठेवतो का? करते पण आपण आपल्याकडे घेतो का श्री गुरु हेच करते आहेत असं आपण समजतो? या सर्व गोष्टींचा विचार, पुनर्विचार आपण करायला पाहिजे. अशी भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की सद्गुरूंची पदोपदी आपल्याला अनुभूती येईल. आणि हे सर्वत्र चराचर सृष्टीने व्यापलेले सद्गुरू आपल्याला जागोजागी दिसायला लागतील. आपल्यामध्ये, आपल्या बाहेर सर्वत्र सद्गुरूंनी भरलेलं आहे याची जाणीव, अनुभव आपल्याला व्हायला पाहिजे आणि तो चिरंतन टिकला पाहिजे. यासाठी ते म्हणतात की अशी कोणाचीही मती नाही, केवळ मी तुला पाहिलं, तू असा प्रश्न विचारलास म्हणून माझा बोधसमुद्र उत्साहला आणि आता मी तुला गुरुचरित्र सांगतो. पुढे ते म्हणतात, ज्यासी इह परत्राची चाड, त्यासी कथा असे हे गोड, त्रिकरणे करून या दृढ एक चित्ते ऐकिजे. त्रिकरणे म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन. असं त्रिकरण एकत्र करून तू ही कथा अतिशय दृढ चित्तानी मनोभावे ऐक. मग ते पुढे म्हणतात की तू भक्त केवळ श्रीगुरूंचा, सहजासहजी ही भावना होणं शक्य नाही. जो सद्गुरूंचा भक्त आहे, सद्गुरूंना शरण गेलेला आहे, त्याच्याच मनामध्ये अशी भावना निर्माण होते. तू भक्त केवळ श्रीगुरूंचा म्हणून भक्ती झाली उंचा, म्हणजे अतिशय उच्च अवस्थेला तुझी भक्ती पोहोचलेली आहे आणि म्हणून तुला हे गुरुचरित्र पान करावयास मिळत आहे. आपल्याला ते सहज उपलब्ध आहे. आपल्याला फक्त ते वाचायचंय, त्याचं स्मरण करायचंय, मनन करायचंय, चिंतन करायचंय. पण सहजासहजी माणसाला कुठली गोष्ट उपलब्ध झाली की माणसाला त्याची किंमत राहत नाही. माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामध्ये सातत्य ठेवत नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. पण भक्तीचा तो स्वभाव असता कामा नये. आपल्यामध्ये जी भक्ती आहे त्याला जर आपण धरून राहिलो सातत्याने, तर हा स्वभाव निश्चित बदलेल. मग तुम्ही कुठलेही वयाचे असलात तरी. असं म्हटलं जातं की स्वभाव दुरतिक्रमः, म्हणजे एक ठराविक वय झालं की तुमचा स्वभाव बदलत नाही. परंतु मला हे मान्य नाही. जो गुरुचरित्र वाचत असेल, सार्थ श्री ज्ञानेश्वरी वाचत असेल, गाथा वाचत असेल, दासबोधाचं पारायण करत असेल, एकनाथी भागवत वाचत असेल आणि आपल्या संतांना जो धरून राहील, त्याचा स्वभाव हा कुठल्याही वयामध्ये बदलून तो परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो. पुढे गेल्यानंतर तू भक्त केवळ श्रीगुरूचा म्हणून भक्ती झाली उंचा, निश्चयो मानी माझी या वाचा, लाधसी चारी पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ तुला निश्चितपणे लाभतील केवळ भक्तीमुळे, गुरुभक्तीमुळे. धनधान्यादी संपत्ती, पुत्र पौत्र, श्रुती स्मृती, इह सौख्य, आयुष्य गती, अंतिगती असे जाणा. याच्यामध्ये आयुष्यामध्ये देखील आपल्याला एका गतीची आवश्यकता आहे आणि हे आयुष्य संपल्यानंतर, हा देह ठेवल्यानंतर देखील गतीची आवश्यकता आहे. अशा दोन्ही गोष्टींचा अतिशय समर्पक असा नामोल्लेख यामध्ये आलेला आहे. आयुष्य गती म्हणजे काय तर पहा, आपण खूप शिकतो आणि मग नोकरी करण्यासाठी 50, 60, 100 इंटरव्ह्यूजला जातो. काही लोक शिकतात आणि त्यांच्या कॉलेजमध्येच प्लेसमेंटमध्ये त्यांना जॉब मिळून जातो, नोकरी मिळते. याचा अर्थ काय?
त्याचं आयुष्य हे गतिमान आहे आणि 100 इंटरव्ह्यू देणाऱ्या माणसाला एखादी गोष्ट मिळण्यासाठी अतिशय खडतर परिश्रम करावे लागलेले आहेत, जरी दोघांचं शिक्षण एकसारखंच असलं तरी. त्यानंतर पुढे गेल्यावर लग्नासाठी सुद्धा काही लोकांची लग्न ही अगदी 21 वर्ष पूर्ण झाल्या होतात. काही लोकांना लग्नासाठी 40-40 वर्ष झाली तरी त्यांची लग्न होत नाहीत. म्हणजे ह्या विषयामध्ये त्यांना गती सापडत नाही, काहीतरी अडचणी येतात. पुढे गेल्यावर मुलं होताना सुद्धा काही लोकांना अडचणी येतात, काही लोकांना लग्न टिकवायला अडचणी येतात. अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये माणसाला गती लाभत नाही. मोठमोठे भले मोठे श्रीमंत लोक आहेत, त्यांच्याकडे हेच 24 तास आहेत जे तुमच्या आमच्याकडे आहेत. पण ते त्यांच्या 24 तासाचा विनिमय कसा करतात, त्यासाठी किती मोठी यंत्रणा ते उभारतात, किती खडतर परिश्रम ते घेतात, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास माणसाने करायला पाहिजे. ज्यामध्ये आपल्याला गती आहे ती गोष्ट आपण अवलंबिली पाहिजे. त्याचप्रमाणे मृत्यूपश्चात देखील गतीची आवश्यकता असते. तर अशी ही गती त्याच माणसाला लाभेल जो परमेश्वराचा भक्त आहे. गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्रत संमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमिभार भक्तजनाते तारावया. तुम्ही राम अवतार पहा. अनेक जणांचा उद्धार करण्यासाठी रामाचा अवतार झाला. श्रीकृष्ण अवतार पहा. दुष्टांचं निर्दालन आणि सज्जनांचं रक्षण यासाठी म्हणून श्रीकृष्ण अवतार झाला. तर असे हे कार्यकारण अवतार होत असतात आणि त्याचं जे मुख्य कारण आहे ते ह्या अध्यायामध्ये निवेदन केलेलं आहे. पुढे गेल्यानंतर मुळात ते म्हणतात की त्रयमूर्ती 3 गुण आदी वस्तू नारायण, म्हणजे हे एकच गुण आहे जे सर्व सत्व रज तम ह्या 3ही गुणांमध्ये समाविष्ट आहे आणि तरीही त्रिगुणातीत आहे. म्हणजे ह्या 3ही गुणांच्या परे, याच्या पलीकडे असं हे तत्व आहे जे ह्या 3ही गुणांनी लिप्त होत नाही. असे त्रयमूर्ती म्हणजे साक्षात दत्त महाराज यांच्याबद्दल ते म्हणतात ब्रह्मयाचा रजोगुण, सत्वगुण विष्णू जाण, तमोगुण उमारमण, मूर्ती एकचे अवधारा. सत्व रजतम ह्या 3ही गुणांची विभागणी या 3 देवांमध्ये आहे. मग ब्रह्मा काय करतात, ब्रह्मदेव काय करतात, तर सृष्टीची रचना करतात. पालन पोषण कोण करतं, तर विष्णू करतो. आणि रुद्रमूर्ती हे प्रळयाला कारण होतात. आता यासाठी तुम्हाला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या स्वतःच्या देहाकडे जरी तुम्ही पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की 3ही गुणांनी युक्त असा आपला हा देह आहे. याच्यामध्ये तुम्ही मॉडर्न सायन्सला विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये सातत्याने ज्या पेशी आहेत त्यांची निर्मिती होत आहे. आपल्या डोळ्यामध्ये असं केल्यावर पांढऱ्या पेशी येतात, या मृत पावलेल्या आहेत. म्हणजे काय झालं, त्यांची जागा कोणीतरी दुसऱ्याने घेतली. हे घेणं ही सृष्टी रचना सातत्याने आपल्या शरीरामध्ये चालू आहे. सातत्याने नवीन पेशी निर्माण होत आहेत, त्या पेशींचं पालन पोषण होत आहे आणि त्या पेशी मृतही पावतात. म्हणजे एकाच वेळेला ह्या 3ही क्रिया आपल्या नकळत आपल्या शरीरामध्ये सातत्याने चालू आहेत. हे ज्या वेळेला बंद पडेल त्यावेळेला आपण या देहावरती नाही, हे समजायचं. याचा पुढचा जाऊन गर्भित अर्थ असा मला आपल्याला सांगायचा आहे की ब्रह्मदेव सृष्टीकर्ता जे सातत्याने आपल्या शरीरामध्ये सृष्टीचं निर्माण करतायत, बीजांचं आणि ह्या पेशींचं निर्माण करतायत, हे आपल्यामध्ये स्थित आहेत. पालन पोषण जे आहे आपल्या शरीराचं हे देखील
विष्णू भगवंत आपल्या शरीरामध्ये बसूनच करताय आणि सातत्याने ज्या पेशी मृत पावतात त्याचंही कार्यकारण हे उमारमण म्हणजे साक्षात भगवान सदाशिव हे आपल्या शरीरामध्ये बसून करतायत. या तीनही देवांचे एकत्रीकरण आपल्यामध्ये असल्यामुळे दत्त महाराज हे आपल्यामध्ये स्थित आहेत, ते आजूबाजूलाही उपस्थित आहेत आणि आपल्या आतमध्येही सातत्याने स्थित आहेत. या तीनही गुणांचा, तीनही देवतांचा सदोदित अनुभव आपल्याला येत आहे. पण ह्याच्यावरती तुम्ही सखोल स्वतःचा स्वतः विचार करून एकदा अंतर्मुख होऊन ते अनुभवणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे गेल्यानंतर ते म्हणतात की कार्यकारण अवतार होतात आणि भूमीचा भार फेडण्यासाठी म्हणून हे अवतार होत असतात. मग आता त्यांनी पुढे येऊन अंबरीश या द्विजाची कथा सांगितलेली आहे. आता अंबरीश आणि दुर्वास या दोघांचा उल्लेख या कथेमध्ये आलेला आहे. त्यापैकी अंबरीश ऋषी किंवा द्विज किंवा राजा, हे अंबरीश द्विज काय करत होते तर यांनी एकादशी व्रत धारण केलेलं होतं. प्रत्येक एकादशी करायची, त्या दिवशी उपवास ठेवायचा, सत्कर्म करायची, देवाचं सातत्याने स्मरण करायचं, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, पूजा अर्चना करायची आणि साधन घटिका द्वादशी आली म्हणजे त्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं. असं हे एकादशीचं व्रत यांनी अंगीकारलेलं होतं आणि ते घालून दिलेल्या नियमाप्रमाणे त्याचं पालन करत होते. हे सगळं चालू असताना एक दिवस त्यांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने दुर्वास महर्षी तिथे अचानकपणे आले. आता हे दुर्वास महर्षी म्हणजे कोण तर आपल्या गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायामध्ये अत्री अनुसूया नंदन जी 3 बालकं झाली, त्या 3 बालकांपैकी पहिला ब्रह्ममूर्ती हा चंद्र झाला, दत्तमूर्ती म्हणजे विष्णू आणि रुद्रमूर्ती म्हणजे सांब सदाशिव जे आहेत, शंकर जे आहेत भगवान, यांचं नाव आहे दुर्वासा. आता यांना काही ठिकाणी दुर्वासा म्हणतात, काही ठिकाणी दुर्वास म्हणतात. मी उल्लेख दुर्वास असा करीत आहे. हे दुर्वास महर्षी म्हणजे अत्री महर्षी आणि अनुसूया यांचे सुपुत्र आणि साक्षात रुद्र यांचा अवतार. शंकराचा जो क्रोध आहे, क्रोध असं म्हटलं जातं की शंकराने त्या क्रोधाला अनुसूया मातेच्या गर्भामध्ये ठेवलं, ज्यातून हे दुर्वास ऋषींची उत्पत्ती झाली. हे दुर्वास इतके क्रोधिष्ठ होते, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सर्व सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. सर्व सिद्धींचं दान ते देऊ शकायचे. पण असं म्हटलं जातं की यांच्या जिभेच्या टोकावरती सातत्याने शापवाणी असायची. क्रोधिष्ठ असल्यामुळे हे कोणालाही कधीही शाप देत असत आणि तो शाप खरा व्हायचा. परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही त्यांनी दिलेले सर्व शाप जर पाहिलेत तर त्यामध्ये किंवा वरदान देखील पाहिलं तर त्यामध्ये ह्या जगाचा उद्धार आणि ज्याला शाप किंवा वरदान दिलं आहे त्याचा उद्धार हेच त्याच्या मागचं एकमेव कारण तुम्हाला दिसून येईल. आणि तुमच्या लक्षात येईल की अत्यंत निरागस आणि निरलस असे हे दुर्वास महर्षी होते, ज्यांच्या मनामध्ये कोणतंही किलमिश नव्हतं. केवळ भूमीचा भार फेडण्यासाठी यांची योजना आहे. यांच्या पत्नीचं नाव होतं कंदली आणि ही पत्नी ही ह्या अंबरीशाची कन्या असे पुराणामध्ये दाखले आहेत. सो अंबरीश ऋषी यांचं एकादशी व्रत आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी आलेले त्यांचे जावई म्हणजे दुर्वास महर्षी. आता घटना अशी घडली की अंबरीशाने एकादशी व्रत ठेवलेला असताना द्वादशीच्या दिवशी ज्या वेळेला ह्याची साधन घटिका जवळ येते आणि
उपवासाचं सोडून इतर पक्वांना आपण प्राशन करतो. त्याच वेळेला बरोबर दुर्वास महर्षी आले. त्याचा धाक अंबरीशांना पडला की अरे बाप रे, आता इतका क्रोधिष्ट कोपिष्ट आणि त्यात अवघड जागेचं दुखणं, आपले जावई बुवा इथे आलेले आहेत, मग आता कसं काय करायचं. मग ते हात जोडून नमस्कार करून त्यांना म्हणले, महर्षी आपण स्नान संध्या आपलं उरकून या, घटिका जवळ येत चाललेली आहे, आपण त्वरा करा, म्हणजे मग आपल्याला द्वादशीचा उद्यापन करता येईल. महर्षी त्याबरोबर गेले आणि विधिवत त्यांची पूजा अर्चा आणि सर्व गोष्टी ते करायला लागले, ज्याच्यामध्ये विलंब झाला. आणि असा विलंब झाल्यामुळे इकडे ह्याला चिंता पडली अंबरीशांना की आता आपण कसं करायचं, आपलं एकादशी व्रत त्याचं उल्लंघन होईल. म्हणून त्यांनी शाक पाकते वेळी करता झाला अंबरीश. त्यांनी सर्व पक्वान्नांचं सिद्ध केले आणि घटिका आपली उलटून जाऊ नये म्हणून त्यांनी नैवेद्य दाखवून प्राशन करण्यासाठी म्हणून घास आपल्या हातामध्ये घेतला. त्याचबरोबर त्याच क्षणाला दुर्वास महर्षी तिथे येते झाले आणि त्यांनी पाहिलं आणि मग ते त्यांना म्हणले की तू हे काय करतोयस दुरात्म्या, तू मला आमंत्रण दिलंयस आणि तू घास प्राशन करतोस, मी तुला शाप देणार. आणि म्हणून ऋषींनी शाप देता त्यांना शाप दिला. तवा आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा, म्हणे भोजन केलेसी का अतिथी वेळ दुरात्मया. शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार्गंधर, करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा. बघा इथं काय शब्द वापरलाय, भक्ताचा कैवार. गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयाला धरूनच सर्व निरूपण चालू आहे. आणि मग असे हे आल्याबरोबर भक्ताचा कैवारी कोण, नारायण, त्याचं स्मरण अंबरीशाने केलं आणि नारायण वैकुंठ सोडून आपल्या भक्ताचा कैवार राखण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले, प्रकट झाले. त्याचबरोबर विष्णू भगवान दुर्वासांना म्हणले की आपला शाप तर वाया जाणार नाही, आपले शब्द आपल्याला परत घेता येणार नाहीत, मग तो शाप तुम्ही मला द्यावा. पहा, भक्ती एकादशीचं व्रत करताना खरंच आपण अशी भक्ती करतो का हो. आमच्या ओळखीचे एक सद्गुरू असतात, ते म्हणले एकादशी दुप्पट खाशी हे मी सार्थपणे खरं करतो. सकाळी वेगळं खायला आणतो, दुपारी वेगळं खातो, संध्याकाळी वेगळं खातो, रात्री वेगळं खातो, हे सगळं काही उपवासाचे पदार्थ मला लागतात आणि मधून अधून फलाहार तर मी करतोच करतो. याबद्दल मला काही बोलायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की ही एकादशी तुम्ही किती मनोभावे करता, का आपल्या घराण्यात चालत आली म्हणून करता, का तुम्हाला कोणाला तरी दाखवायचंय म्हणून करता, का तुम्हाला स्वतःला बरं वाटावं की मी आज एकादशी केली म्हणून करता. ह्या सगळ्यामध्ये खाणं पिणं हे केवळ गौण असून परमेश्वर सन्निध हे जे उपवास आपल्याला करायचा आहे तिकडे आपलं खरंच लक्ष आहे का, हे एकदा पडताळून पाहणं आवश्यक आहे. मग अशी एकादशी अंबरीशांनी अत्यंत मनोभावे केलेली असल्यामुळे व्रतफळाला आलं. साक्षात वैकुंठ नायक नारायण अवतरले. आणि एवढंच नाही तर भक्त रक्षण, भक्त कैवारी, भक्त वत्सल असे नारायण दुर्वास महर्षींना म्हणतात की तो शाप तुम्ही मला. आता हे दुर्वास महर्षी आणि नारायण भावंड हो, अत्रि अनुसूयाच्या पोटी जन्माला आलेले एक दत्त आणि एक दुर्वास, म्हणजे भाऊ भावाला शाप देतोय असं आपण समजा. मग दुर्वास महर्षी जगाच्या कल्याणाचा विचार करतात. ते म्हणतात की असंख्य वर्ष म्हणे तप करिता युगे क्षोणी, भेटी नव्हे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. म्हणजे ह्या पृथ्वीवरती, क्षोणी म्हणजे पृथ्वी, या धरणीवरती हजारो वर्ष तप करतात तरी ह्या नारायणाची पदकमल त्यांना दिसत नाही. तर हा चांगला योग आलेला आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात की शाप संबंधानी का होईना हा नारायण, हा विष्णू भगवंत या पृथ्वीवरती येईल आणि येताना महालक्ष्मीला घेऊन येईल. आणि मग तो महालक्ष्मीला घेऊन आला की मग मात्र सर्वत्र आलबेल होईल आणि सर्वांना सुख, समृद्धी, समाधान, शांती, आरोग्य, पालन पोषण असं सर्व काही त्यांना प्राप्त होईल. म्हणून अंबरीशाच्या कारणे का होईना ह्या
नारायणाला हा शाप देण्यासाठी म्हणून ते पुढे सरसवतात आणि म्हणतात हरकत नाही, त्याचा शाप तू तुझ्या शिरावर घे आणि सर्व योनींमध्ये तू जन्माला ये. मग योनींमध्ये जन्माला येणं ह्यातले 10 अवतार हे त्यांचे प्रबळ अवतार किंवा मुख्य प्रमुख अवतार झाले. आपल्याला माहिती आहे मत्स्य कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण वगैरे. तर ह्या सर्व अवतारांचा आपण संबंध पाहिला तर प्रत्येक अवतारामध्ये हे दुष्टांचं निर्दालन करणे किंवा एखादा उन्मत्त झालेल्या, भले तो चांगला राजा का असेना बळीसारखा, त्याला त्याच्या जागेवर हे करणे, जागेवर आणणे, सन्मार्गावरती आणणे, ह्यासाठी का होईना असा अवतार झालेला आहे वामन अवतार, राम अवतार, परशुराम अवतार. हे सर्व अवतारांचं आपण चिंतन करा, आपल्याला माहिती आहे त्यांच्या कथा. हे सर्व अवतार होण्याचं कारण आणि अनेक अवतार, मोहिनी अवतार वगैरे हे सगळे जे इतर अवतार झाले परमेश्वराचे, या सर्व अवतारांचं कारण हा अंबरीश राजा आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी अंबरीश महर्षींचं, ऋषींचं आणि दुर्वास ऋषींचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण पांडुरंगाची उपासना करतो एकादशीला, विष्णू भगवंताची करतो, त्याप्रमाणे ह्या दोघांचंही स्मरण करणं, कारण ह्यांच्यामुळे आपल्याला हे सर्व अवतार होऊन परमेश्वर आपल्याला प्राप्त झाला, या पृथ्वीवरती आला, त्याच्या अनंत लीळा आपल्याला अनुभवास आल्या. याचं कारण हे दोघं जण आहेत. आणि असं हे व्रत असल्यामुळे ते व्रत करण्यासाठी म्हणून या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. याच्यानंतर हे जे विविध अवतार झाले याचंही कार्य पुढे गेल्यानंतर काही प्रसंगानुरूप याच्यामध्ये आलेलं आहे. आपल्याला एक या सगळ्यामध्ये जाता जाता हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण जे काही करतो, मग ते व्रत असेल, वैकल्य असेल, नामस्मरण असेल, हे अत्यंत मनोभावे अनन्य वृत्तीने आपण करायला पाहिजे. हे चालू ठेवलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांना याबद्दल अवगत करायला पाहिजे. त्यांच्याकडून शक्य असेल तर त्यांच्याकडूनही पुढे हे करून घेतलं पाहिजे, कारण आपले धार्मिक संस्कृती ही देखील सातत्याने चालू राहिली पाहिजे. कधी काळी मुलं जर हट्ट करत असतील, लहान मुलं, की बाबा गोष्ट सांगा, आई गोष्ट सांगा, तर जरूर ह्या काही गोष्टी आपण आपल्या लहान लहान मुलांना सांगा. त्यांच्यावरती हे संस्कार होणं आवश्यक आहे. हे जे शाप देण्यामध्ये सुद्धा दुसऱ्याचा विचार आणि आपल्या तपोबलाने परमेश्वराला विविध योनीमधून विविध जन्म त्याला घ्यायला लावणं आणि ह्यातनं सुद्धा ह्या पृथ्वीचा उद्धार, हा किती महान विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. याच्यात कोणताही रक्तपात नाही, परंतु याच्यामध्ये जीवनदान आहे. असंख्य चांगल्या वृत्तीचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे राम अवतार होणार होता कशासाठी, तर अनेक जीवांचं उद्धार करण्यासाठी, त्याचबरोबर रावणाचाही निपात करण्यासाठी राम अवतार होणार होता. कंसाचा अवतार, कंस झाला म्हणून कृष्णाचाही अवतार त्याच्यामध्ये आयोजिला होता. पण हे सर्व यांना माहिती आहे ना आधीपासून. रामाचा अवतार होणार आहे कारण रावण आहे, कंस आहे म्हणून कृष्णाचा अवतार होणार आहे, बळीराजा आहे म्हणून वामनाचा अवतार होणार आहे. हे सर्व अवतार ज्याप्रमाणे यांनी योजलेले आहेत, याच्यातनं आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की हे सगळे महान अवतार योजणारा परमपिता परमेश्वर हा काहीतरी योजना घेऊन बसलेला, त्याला एकट्याला करमत नाही हो. त्याला आपल्यासारखी लोक लागतात, त्याला भक्त पाहिजेत. काय करणार तो एकटा आपल्याशिवाय. ह्याच्यातनं हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला की ही सर्व चेन जी आहे, लाईन ऑफ ऍक्शन, ही सर्व नेमलेली आहे. मग आपण अत्यंत आनंदाने आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला पाहिजे. हे सर्व त्यांनी नियोजित केलेलं आहे, त्याच्याप्रमाणे सर्व चालू आहे. मग हे जर त्याच्याप्रमाणे चालू आहे तर आपण विनाकारण दडपणाखाली, टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये येऊन जे चाललं आहे ते कशाला बिघडवायचं. आपली तब्येत सांभाळून परमेश्वराची भक्ती करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण 4, 5 या अध्यायामध्ये गुरुभक्तीबद्दल काय निरूपण
यामध्ये केलेला आहे, त्याचा आढावा घेऊयात. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतु.